नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे 25 जानेवारी, वार गुरुवार आणि या दिवशी आलेल्या शाकंभरी पौर्णिमा. तसेच या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून आलेला आहे आणि वार गुरुवार आहे. यामुळे अतिशय शुभ योग जो आहे तर तो एकत्र जुळून आलेला आहे. यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही तर येते, परंतु शाकंभरी पौर्णिमा जी आहे तर ती वर्षातून फक्त एकदाच येते. यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. शाकंभरी देवी जी आहे तर ही माता पार्वतीचाच एक अवतार आहे आणि तसेच अन्नपूर्णा देवीचा सुद्धा अवतार मानला जातो. ही जी देवी आहे तर हिने अनेक प्रकारचे रूप धारण केले होते. यामुळे तिची जी पूजा आहे तर ही वेगवेगळ्या रूपांमध्ये केली जाते. तर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तर आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी 21 तांदूळ अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे. यामुळे घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर हे कायम टिकून राहील. 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, तांदळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं. कोणतीही पूजा करत असताना त्यामध्ये तांदळाचा वापर हा केला जातो. जर आपण आपल्या देवघरामध्ये नित्यनेमाने दररोज देवपूजा झाल्यानंतर 5 तांदूळ हे आपल्या देवघरामध्ये अर्पण केले तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मक ऊर्जा ही राहत नाही. घरामध्ये नेहमी सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते. सोबतच बघा, सर्व धान्यांमध्ये सर्वश्रेष्ठ धान्य जे मानलं जातं ते म्हणजे तांदूळ आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये तांदळाला खूप महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच या तांदळाला देवांना देखील म्हटलं जातं. देवतांचे प्रिय धान्य असणारे हे म्हणजे तांदूळ. म्हणूनच पूजेमध्ये या तांदळाला इतकं महत्त्व हे दिलं जातं. आपल्या घरामध्ये नेहमी धनधान्य, समृद्धी ही कायम टिकून राहावी यासाठी आपल्या घरामध्ये असणारी अन्नपूर्णा देवी ही नेहमी तांदळामध्येच ठेवली जाते. तसेच भगवान शंकरांना पांढरे तांदूळ हे सुद्धा खूप प्रिय आहेत आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये सुख, शांती नसेल, ऐश्वर्य नसेल, नेहमी घरामध्ये कटकट असेल, मतभेद असेल, कलह असेल, पैसा टिकत नसेल, पैशांच्या अडचणी येत असेल, घरामध्ये फक्त गरिबी आणि दारिद्र्यच आहे, कोणत्याही महत्त्वाची कामं आपल्या घरामध्ये होत नसेल तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करून पहा. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 21 अखंड तांदूळ हे घ्यायचे आहे. कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ असायला नको, असे तुम्हाला तांदूळ हे घ्यायचे आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे ते तांदूळ आहेत ना, हे थोडे तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहे. थोडीशी हळद टाकायची आणि या तांदळांना तुम्हाला पिवळे बनवायचे आहेत. हे तांदूळ पिवळे बनवल्यानंतर ते तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे. या लाल कपड्यामध्ये तुम्हाला हे 21 तांदूळ बांधायचे आहेत. याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे. ही पोटली तयार केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरातला दिवा हा तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसायचं आहे. यानंतर ही पोटली तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे तुम्हाला नवार्णव मंत्र जो आहे ना तो 108 वेळा म्हणायचा आहे. नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा जो मंत्र आहे ना हा खूप प्रभावी मंत्र मानला जातो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी. तर तुम्हाला 108 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. म्हणता येत नसेल तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला ही पोटली हातामध्ये घेऊन 1 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. श्रीसूक्तसुद्धा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि उद्याचा जो दिवस आहे ना तो माता लक्ष्मीची सेवा करायला खूप महत्त्वाचा मानला जातो. सोबतच तुम्हाला 1 वेळा कनकधारा स्तोत्र आहे याचं तो तुम्हाला पठण करायचं आहे आणि यानंतर ही अभिमंत्रित झालेली पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, तुम्ही तिथे ठेवली तरीसुद्धा चालेल. यानंतर दर्शन करायचं आहे, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवार आहे, 26 जानेवारी आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे. या दिवशी सकाळी उठायचं, स्नान करायचं, देवघरातली पूजा अर्चा करून घ्यायची. नंतर ही पोटली तुम्हाला उचलायची आहे आणि तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या पैशांच्या पॉकेटमध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल.
ही पोटली आपण आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये पैसा हा टिकायला सुरुवात होईल, घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल, घरातले सर्व दोष असतील, अडचणी असतील ह्यासुद्धा नष्ट होतील आणि सोबतच दारिद्र्यसुद्धा हे संपूर्णपणे नष्ट होईल। म्हणून हा उपाय जो आहे तर हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करायला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण पौर्णिमेच्या दिवशी असं म्हणतात की माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी जो पण व्यक्ती माता लक्ष्मीची सेवा करतो, उपाय करतो, तर त्या व्यक्तीला माता लक्ष्मी धनधान्य समृद्धी प्रदान करत असते। आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकतात। उद्याचा दिवस अतिशय चांगला दिवस आहे, गुरुपुष्यमृत योग आहे आणि हा योग संपूर्ण दिवस आणि रात्रभर असणार आहे आणि या योगावरती ही सेवा जर केली तर निश्चित त्याचं आपल्याला फळ हे प्राप्त होईल। करून पहा, नक्कीच तुम्हाला त्याचं जे फळ आहे तर ते मिळेल। जर तुम्हाला सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही, मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तीने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।